ईडी भोंदू खरातचा ताबा घेणार, बेनामी संपत्ती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ताबा घेणार असल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार। खरातला आज सिन्नर न्यायालयात हजर करणार, तर जगदंबा पतसंस्थेचा चेअरमन नामकर्ण आवारेचीही कोठडी संपल्यानं कोर्टात हजेरी। लातूरमधील नामांकित खासगी क्लासेसवर सीबीआयची रात्री धाड। 4 सदस्यीय पथकाकडून क्लासेसच्या कार्यालयाची उशिरापर्यंत झाडाझडती, कागदपत्रांचीही पडताळणी। नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी माहिती। अभ्यासात सुमार असणाऱ्या विद्यार्थ्यांचे श्रीमंत पालक शुभम खैरनारचे टार्गेट असल्याची माहिती, तर कोचिंग क्लास संचालकांची भूमिकाही संशयास्पद। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार आता मैदानात। लासलगावमध्ये आज मोर्चा, तर वैजापूरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन। कवडीमोल दरानं कांदा खरेदी होत असल्यानं शेतकरी हतबल। 12 रुपये 35 पैसे दरानं कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा विरोध, तर 12.5 रुपयांच्या दरानं कांदा खरेदी सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। विधान परिषद सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% हजेरी, तर भावना गवळी, रामराजे निंबाळकरांची सलग 3 अधिवेशनात दांडी। ठाण्यात महायुती पुन्हा एकदा वादाची ठिणगी। शिवसेनेविरोधात भाजपकडून उघड नाराजी, भाजप नगरसेवकांकडून प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी। महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी वाढली। अकोला, वर्ध्यात तापमान थेट 46 अंशांवर, तर 15 शहरांमध्ये पारा 40शी पार। पुढील 7 दिवसात काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। इबोलाच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी। आफ्रिकेत इबोलाचे 336 संशयित रुग्ण, 88 मृत्यूंची नोंद। स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिटचे दर वाढण्याची शक्यता। गिग कामगारांची सेवा दर वाढवण्याची मागणी। इंधन दरवाढीमुळे प्रति किलोमीटर 20 रुपयांची मागणी। आणि केरळमध्ये व्ही सतीशन घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। 21 मंत्र्यांचा शपथविधी। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित।